माझं नाव साहिराज वाडकर आहे. माझं गाव पातुनंदापूर. मला नीटमध्ये 591 स्कोर मिळाला. माझा फिजिक्सचा इंडिविज्युअल स्कोर 165, केमिस्ट्रीमध्ये 132, बायोमध्ये 294 आहे. मी माझी नीटची प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स अकोला इथून केली. मला ललित ट्युटोरियलच्याबद्दल 10thमध्ये माझ्या फ्रेंड्सकडून कळलं. मग मी तिची एंट्रन्स दिली आणि त्याच्यात मला स्कॉलरशिप मिळून मला हे ट्युशन घ्यावं वाटलं. फिजिक्स तसा मला मॅथ्स आवडत होतं म्हणून फिजिक्स तर माझं फेवरेटच होतं. पण काळपांडे सरांची टीचिंग म्हणजे ते एक्झाम्पल, त्याचं इलिस्ट्रेशन त्याच्यामुळे मला फिजिक्सचं जास्त कळालं आणि मला ते सोपी जायला लागलं. आणि मग मी त्यासाठी घरी खूप म्हणजे प्रॅक्टिस करत होते, क्वेश्चन आन्सर लावत होतो आणि ट्युशनमधला जे पण असाइनमेंट DPP ते असतं ते सॉल्व करत होतो. त्यामुळे मला फिजिक्सचा हा स्कोर आला. बायोमध्ये कारण की ते NCERTमधून असतो, तर सर पण NCERTतलं शिकवत जा. त्याच्यामुळे अगर NCERT खूप वेळा रिपीट वाचत असतो आपण तर आपला बायो खूप छान होतो. आणि केमिस्ट्री ते क्लासमध्ये एक्झाम्पल नंतर सगळंच म्हणजे चांगलापणे शिकत होते. त्याच्यामुळे केमिस्ट्रीत पण चांगला आला. आता अगर एक पिरियड नंतर ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये बाकी ट्युशनमध्ये कधी गोष्टी होतात, मस्त्या होतात. पण इथं नाही, तसं नसते होत. इथं आपण सगळे पोरं शांत असतात. ते बाकीचे भाऊ सर लोक ते पण म्हणजे असं लक्ष देतात. त्याच्यामुळे इथं कोणी असं मस्त्या करत नाही. त्याच्यामुळे तो डिसिप्लिन वातावरण राहते आणि आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करायला टाईम मिळतो, तर तो युटिलाइज करता येते. टेस्ट सिरीज 2 वेळा झाले. एक फर्स्ट अटेम्प्ट आणि दुसरं एक सेकंड. त्या टेस्ट सिरीजमध्ये टॉपिक वाईज येत जा, म्हणजे फिजिक्सचे 2-3 लेसन, केमिस्ट्रीचे, बायोचे. त्याच्यामुळे आपल्याला परत रिवाईज करता आला आणि त्याच्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये त्यामुळे एक्झाममध्ये आले. डेमो टेस्टचे आहे ना, म्हणजे आपल्याला एक्झाम सेंटरवर जसं वातावरण असतो तो मिळाला. आणि मग आपल्याला एक्झामच्या दिवशी ॲक्च्युअल तिथं नर्वसनेस वगैरे असं काही झालं नाही आणि आपल्याला फ्री देता आली एक्झाम. माझा अभ्यासपद्धत म्हणजे ट्युशन झाल्याबरोबर मी घरी जाऊन जे आज शिकवलेलं आहे ते एक वेळा रिवाईज करत होतो. त्याच्यानंतर मग काही एक्झाम्पल वगैरे ते सॉल्व करत होतो आणि रात्री एक वेळा झोपायच्या पहिले एक वेळा रीडिंग मारत होतो बायोची. विद्यार्थ्यांना ललित ट्युटोरियल्स हे का घ्यावं याचं कारण म्हणजे हिची टीचिंग फॅकल्टी खूप छान आहे. आपल्याला ते समजून पण येते आणि असं डोक्याच्या वरती जाणारं असं कोणतं सर शिकवत नाही. सगळे आपल्याला मनात समजून येते. आणि टीचिंग आणि टेस्ट सिरीज हिची खूप छान आहे. म्हणजे जेवढे आपण टेस्ट देतो तेवढं आपलं प्रिपरेशन वाढते आणि रिवाईज पण होते. त्यामुळे तुम्ही ललित ट्युटोरियल जॉईन करा. माझं नाव राजू वाडकर. माझं गाव पातुनंदापूर आहे. मी पातुनंदापूर इथं शेती करतो. आणि माझा मुलगा जो साहिल आहे याचा स्कोर आहे 591. आणि याला फर्स्ट राऊंडमध्ये सेवाग्रामचं जे मेडिकल कॉलेज आहे ते अलाउड झालं. माझा मोठा मुलगा आहे, तो आज यावर्षी सोलापूरला सेकंड इयरला आहे, MBBS सेकंड इयरला. काळपांडे सरांचा मला ज्यावेळेस साहिलची ट्युशन लावायची होती, पहिले तुम्ही प्रज्वलची ट्युशन दुसऱ्या ट्युशन याच्यातनी केली. पण नंतर मला मी काही माहिती घेतली तर मला ललित ट्युटोरियल जे आहे काळपांडे सरांचं ते टीचिंगसाठी चांगलं आहे असं समजलं. म्हणून मी ज्यावेळेस सरांची एंट्रन्स टेस्ट झाली त्यावेळेस मी साहिलला आवर्जून सांगितलं की तू याची टेस्ट दे आणि आपल्याला ट्युशन करायची तर इथंच करायची आहे. अनुभव तर पहिले कोरोनाच्यामुळं तर 6-7 महिने ऑनलाईनच ट्युशन केली. पण त्यावेळेसही ऑनलाईन केल्यानंतर झूम एक त्या ॲपवर ट्युशन होत होती. तर त्यावेळेस मी कधी यांच्या रूममध्ये बसत होतो की ट्युशन कशी आहे काय नाही, तू काय सांगतं काय नाही. तर असं वाटत होतं की सर आपल्या समोरच बसून शिकून राहिलेत, त्याच्यानं यांना काही प्रॉब्लेम जाणार नाही. नाहीतर काही ट्युशन अशा होते की थोडं हे होतं. पण याची जी ट्युशन पाहिली मी म्हणजे ऑनलाईन असताना, तर त्यावेळेस मला चांगलं वाटलं. आणि सरांचे बी म्हणजे बाकीचे सर बी जे आहेत बायोलॉजीचे, केमिस्ट्रीचे, त्यांनी बी चांगलं शिकवलं. मी एक शेतकरी आहे. मी शेतकरी असल्यानंतरही मी पहिला जो हे दिला तो शिक्षणासाठी दिला मुलांना. तर मी सगळ्या शेतकरी म्हणजे माझे भाऊ आहेत, बांधव आहेत, त्यांना हे आवाहन करू इच्छितो की तुम्ही मुलांना शिक्षणासाठी जो पैसा खर्च करायचा असेल तो करा. तिथं शेतीचं करून आपण करू शकतो त्यांचा, पण मुलांच्या शिक्षणाच्या इकडे विशेष लक्ष द्या. आणि शिक्षण घेऊन आता मी पण शिकलेला नाही, मी 12वी शिकलेला शेती करतो, पण तरीही मला ते शिक्षणाचं महत्त्व म्हणजे जाणलं मी. त्या हिशोबाने मी ट्युशन पाहिली कोणची चांगली आहे काय. तर पहिले त्याची चौकशी केली
त्याच्यानंतर मी यांना 11वीपासूनच इथं काळबंडे सरांच्याकडे ट्युशनच्यासाठी हे केलं. तर आम्हाला स्कॉलरशिप भेटली होती, पण मला काय जास्त काही खर्च आला नाही. इथं सरच्या येईन तर फक्त 56,000 रुपयेच घेतले सरांनी. जे काही त्यांची 1,60,000 रुपये फी असेल, जे काही असेल त्याच्यातनी स्कॉलरशिप दिली. आणि NTSमध्ये जो याचा सेकंड म्हणजे स्कॉलरशिप भेटून राहिली, तर त्याच्यातून त्यांनी आणखीन 15,000 रुपये आणखीन कमी केले. तसे आम्हाला फक्त 54,000 का 56,000 एवढेच फक्त भरायचे काम पडते. तर मी हे आवाहन करतो शेतकऱ्याच्या मुलांना की विशेष लक्ष द्या. शेतीच्या इकडे तर लक्ष द्या, पण तसंच मुलांच्या इकडे बी तुम्ही लक्ष द्या की आपली जे प्रॉपर्टी आहे हे आपली जे हे आहेत मुलं आहेत हेच आहे, यांच्यासाठीच आपण तिकडे कमवू शकतो. इथे शिक्षणात खर्च करा आणि शिक्षणात खर्च केल्यानंतर बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकच ते शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जे पाहिजे ते मिळते. असं मी आवाहन करतो की शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष लक्ष देऊन, म्हणजे मुलं आपल्या इथून आपण खेड्यावरून जर इथं टाकतो समजा ट्युशनसाठी, तर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचा अभ्यास वगैरे कसा करतात, काय करतात ते विचारणं महत्त्वाचं आहे आणि थोडं लक्ष देणं जरुरी आहे. तर आपण असं म्हणायचं नाही की बा शेतकऱ्याचा मुलगा काय डॉक्टर होणार आहे. मी माझं म्हणजे जिवंत उदाहरण माझं आहे की मी माझ्या मुलांच्या इकडे शिक्षणासाठी लक्ष दिलं. आज माझा मोठा मुलगा सेकंड इयरला आहे सोलापूरला ना. हा यावर्षी आता फर्स्ट इयरला समजा ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालं आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज इथलं सेवाग्रामचं. सेकंड राऊंडमध्ये जो मिळेल ते, पण ते आता पाहू आता काय.